आज माझ्यापुढे पूनम रायवान म्हणून पेशंट आहे. ती 29 वर्षाची फिमेल आहे. तिला प्रॉपर म्हणजे मे पासून ताप वगैरे आला, उलट्या व्हायला लागल्या होत्या, पातळ संडास झाल्या. नंतर हळू हातापायांना मुंग्या यायला लागल्या. नंतर तिला नागिन झाली. त्यांनी बऱ्याच ठिकाणी फिरले, एम-आर-आय वगैरे केले, स्पाईनचा केला, काय निदान झालं नाही. शेवटी ते आमच्याकडे आले संजय. आम्ही त्याला इव्हॅल्युएट केलं तर तिला GBS ज्याला गिलियन-बारे सिंड्रोम म्हणतो. ज्यात तुमच्या हातांच्या नसा कमजोर होतात, हातापायांना मुंग्या येतात, पेशला गिळता येत नाही, मान उचलता येत नाही, डोळे घट्ट बंद करता येत नाही, चालताना बॅलन्स जातो, सपोर्ट लागायचा पेशंटला, असे तिचे सिम्पटम्स होते. तर तिथं आम्ही CSF स्टडी केला, NCV स्टडी केला. त्यात अमान व्हेरियंट म्हणजे ऍक्टिव्ह मोटर एक्झोनल न्यूरोपॅथी, ज्यात नसांचं कव्हरिंग खराब होतं, तो व्हेरियंट झाला. तिला प्रॉपर इम्युनोग्लोबुलिन दिले आणि फिजिओथेरपी केली आणि त्याच्यानंतर पेशंटमध्ये 90% इम्प्रूव्ह झाली. यात आम्ही पेशंटच्या नातेवाईकांचे पण आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवलाय. एवढं इम्युनोग्लोबुलिन कॉस्टली असलं ट्रीटमेंट तरी त्यांनी ते आणलं, तिला दिलं आणि त्यांनी विश्वास दाखवून ट्रीटमेंट दिल्यामुळे पेशंटची सुधारणा झाली. आणि तुम्ही पेशंटची कंडिशन आज बघू शकता. तिच्या अगोदर ती पूर्ण झोपलेली होती, पाय उचलता येत नव्हते. आज ती तिच्या पायावर उभं राहते, तिचे डोळे घट्ट बंद होतात. आपण बघून घेऊया. काय उभं राहून दाखवा का? तुमचं तुम्ही दाखवा, चालू दाखवा थोडंसं आता. येस, करेक्ट. ठीक आहे. आता आता अगोदर डोळे घट्ट बंद करा. अगोदर डोळे पण तिचे बंद होते, ज्याला आपण एलिमेंट टाईप ऑफ फेशियल पॉल्सी म्हणतो. त्याच्यात गिळता येते, आता व्यवस्थित बोलता येते, आवाज वगैरे फुटतोय. तर हा जो GBS आजार असतो, हा हत्तीच्या पावलाने येतो आणि जाताना मुंगीच्या पावलाने येतो. आपल्याला पहिले कळतच नाही, पेशला ताप वगैरे येतो, उलट्या होतात, त्याच्यानंतर मुंग्या यायला लागतात. आपल्याला वाटतं काय मणक्याचा आजार आहे का काय, मग नागिन येते. कारण यात तुमची इम्युनिटीच्या अँटीबॉडीज ज्या असतात त्या तुमच्या विरुद्ध काम करतात, त्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं, ज्याला आपण ऑटोइम्युन म्हणतो. आणि त्या तुमच्या चेहऱ्याच्या नसांवर ज्या तिच्या नसा होतात, म्हणजे हातापायाला मुंग्या येणारे पायाच्या नसा, गियाला त्रास होतो, म्हणजे 9-10 क्रेनियल नर्व. त्यानंतर डोळे घट्ट बंद करता येत नाही, पाणी थुकता येत नाही, गिळता येत नाही, हे सगळे 7th नर्व, या सगळ्या नसांचा त्रास होतो. आणि यात जर तुम्ही प्रॉपर इम्युनोग्लोबुलिन जर पेशंटला दिले नाही तर हळूहळू त्याचे रेस्पिरेटरी मसल्स काम करत नाही, पेशंटला व्हेंटिलेटर सपोर्ट लागतो, त्याच्यानंतर BP त्याचा फ्लक्च्युएट होतो, ऑटोनॉमिक डिस्फंक्शन म्हणून शेवटी पेशंटची डेथ होऊ शकते. त्याच्यामुळे हा आजार लगेच ओळखणं आणि त्याच्यावर ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट लगेच केली तर याच्यावर आपण मात करू शकतो. थँक्यू.